पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नुकतीच जिल्ह्यातील कॅफे व लॉज यांची धडक तपासणी करून व्यापक प्रमाणात जी कारवाई केली त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रत्नदीप सिसोदिया यांनी शिरपूर येथे झालेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांच्या वतीने जिल्ह्यात कॅफेच्या नावाखाली अनैतिक व्यवसायाची केंद्र चालवली जात असल्याचे निदर्शनात आणून देऊन जिल्ह्यात कॅफे बंदी व्हावी असा एकमताने ठराव करण्यात आला। 7वीतल्या 9वीतल्या मुलांचं वय नसताना त्या गोष्टीकडे ते वळतायत आणि पालक आपल्यावरती रागवतायत, शिक्षकांना दाबतायत, संस्था चालक हातबल झालेले आहेत आणि मग अशा विषयांना कोण मार्गी लावेल। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की एकमताने आजच्या या मीटिंग मध्ये कॅफे बंदीचा ठराव झाला पाहिजे। पत्रकारांच्या विनंतीला आपण दाद दिली पाहिजे। सर्वांनी हात वर करून या गोष्टीला दाद द्यावी। हात वर नाही म्हणजे सदर ठरावास आमदार काशीराम पावरा यांनी समर्थन देत कॅफे बंद होण्यासाठी जे काही प्रयत्न होतील त्या संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती मराठी पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी 2025 रोजी शिरपूर येथील पंचायत समिती हॉल येथे आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पोलीस उपाधीक्षक सुनील गोसावी, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंदे, नगरसेवक हेमंत पाटील, माजी सभापती वसंत पावरा, शिवसेनेच्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष कन्हैया चौधरी व पत्रकार बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी पत्रकार रत्नदीप सिसोदिया, हेमंत पाटील, राहुल रंदे, राजेंद्र पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। दरवर्षी संजूभाऊ, ईश्वर, महेंद्रमाई, गोपाळ, लक्ष्मण, ज्ञानेश्वर थोरात ही सर्व पत्रकार मंडळी आपला व्यवसायातला वेळ काढून याचं नियोजन करत असतात। खरं तर आपलाच दिवस आणि आपणच नियोजन करावं याच्यासाठी दुसऱ्या यंत्रणेने आपल्याला बोलवावं आणि त्याच्याकडे लक्ष घालतील आमचे हेमंत भाऊ किंवा राहुल भाऊ। पत्रकारांचा दिवस आहे। आम्ही येताना राजू बापून आमचं बोलणं चालू होतं तेव्हा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। त्यांना म्हटलं पोळ्यासारखं झालंय, तुम्हालाही सेम टू यू म्हटलं। कारण पत्रकारांनी पत्रकारांना शुभेच्छा द्याव्यात आणि पत्रकारांनी पत्रकारांसाठी कार्यक्रम आयोजित करावा। कारण वर्षभर आम्ही तुम्हाला झेलतो, पेलतो, प्रसिद्धी देतो तर तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे आणि ह्या व्यथा आपण दरवेळेस मांडत असतो पण सुधारणा काही होत नाही। तर किमान पुढच्या वर्षी आपल्या तालुक्याचे महाराष्ट्रात 1 नंबरने निवडून आलेले आमदार साहेब या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतील आणि आपला कार्यक्रम ते अरेंज करतील आणि आपण पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला जाऊ असं आशा बाळगायला काही कारण नाही। पत्रकार नसतो तर तो समाजाचा एक तिसरा आधारस्तंभ असतो। म्हणून त्याच्या लेखणीतनं म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही याच्यातनं जर निघालेली जी काही बातमी असते ती जनतेपर्यंत पोहोचते आणि त्या बातमीचं कुठेतरी तथ्य असतं आणि तथ्य असलेली बातमी असली म्हणजे त्याला कुठेतरी वेगळं स्वरूप तयार होतं आणि ती जनजागृती करण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे। मी आवर्जून सांगेन, एक छोटीशी खंत आहे, ती काही खूप मोठी नाहीये। ती खंत त्यांनी आपल्या समोर म्हणजे आम्हाला बोलून आणि मग ती व्यक्त करून दाखवली, याच्याबद्दल आम्हाला थोडी खंत आहे। परंतु ही गोष्ट आम्ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होती। ती त्यांच्या सांगण्यातनं का असेना, ज्येष्ठ या नात्याने का असेना, ती आम्ही 100% आवर्जून मनावर घेऊ आणि मी आणि हेमंत भाऊने 2 मिनिटं चर्चा केली आणि येत्या पुढचा जो कार्यक्रम असेल, याच्यानंतरचा जो पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल त्याचं आयोजन आम्ही नियोजन आम्ही दोघंजण करून घेऊ आणि तुम्हाला आम्ही आमंत्रित करू, आपण सगळेजण याल। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी तर आभार महेंद्र माडी यांनी मानले। कार्यक्रमासाठी ईश्वर बोरसे, संजय पाटील, लक्ष्मण बडगुजर, लक्ष्मण गोपाळ, योगेश्वर मोरे आदींनी परिश्रम घेतले।